वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं हे श्रीकृष्ण सर्वांना मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् मागील गीता अध्ययन कक्षेत आपण ज्ञानेश्वरी अध्याय पहिला 95 ओव्यांपर्यंत आलेलो आणि गीतेतला तिसरा श्लोक झाला होता. चौथा वाचून घेऊन आपण थांबलो होतो मागच्या कक्षेत. तर चौथा, पाचवा, सहावा आपण एकत्र घेऊ. त्याआधी आतापर्यंत आपण एक पाहिलं की धृतराष्ट्राच्या श्लोकांनी सुरुवात आहे. धृतराष्ट्राचा उल्लेख कशा करता आहे हे आपण पाहिलं होतं. धृतराष्ट्रासारखी बुद्धी धृतराष्ट्राचीही बुद्धी अस्थिर आहे. अर्जुनाचीही बुद्धी अस्थिर आहे या युद्धाच्या वेळी. इतर वेळी तो निश्चयाने सगळी त्यांनी विद्या मिळवली, धर्माप्रमाणे आचरण केलेलं आहे, श्रीकृष्णाची भक्ती आहे. पण त्यावेळेला तो मोह त्याच्या मनात उत्पन्न झालेला आहे. धृतराष्ट्राच्याही मनात मोह आहे आणि अर्जुनाच्याही मनात मोह आहे. हे दोघांचंही उदाहरण देणं आवश्यक आहे. या दृष्टीने गीतेची सुरुवात ती धृतराष्ट्राच्या श्लोकापासून. धृतराष्ट्राचं मन कसं आहे, दुर्योधनाचं मन कसं आहे आणि अर्जुनाचं मन कसं आहे. धृतराष्ट्राला जो मोह झालेला आहे, जी ममता आहे, ती संकुचित ममता आहे, ही घातक आहे. आणि अर्जुनाची ममता व्यापक ममता आहे. युद्ध न केल्याने त्यात स्वतःला पुढे काय होईल, युद्धातनं निघून गेल्यावर काही कौरव त्याला सोडतील अशी त्याची बुद्धी आहे का, एवढं तरी त्याला समजतंय. पण त्याच्या परिणामाचा तो विचार करत नाहीये. माझे माझे नुसती भावांचं काय होईल हा नुसता विचार करत नाहीये. तो पूर्ण समाजाचा विचार करतोय, धर्माचा विचार करतोय. त्याचा विचार चुकला असेल पण त्याचं उद्देश जे आहे ते धर्मरक्षण झालं पाहिजे. वर्णसंकर व्हायला नको, गुरुजनांच्या विरुद्ध आपण लढायला नको. म्हणजे कुठेतरी जरी तमानी त्याची बुद्धी झाकोळली गेली असली तरी पण तो सत्वांश आहे, कारण व्यापक ममता आहे. त्यामुळे ममता एक तर नसावी. दत्त महाराज त्यांच्या प्रवचनात बऱ्याच वेळा सांगतात की ममता अजिबात नसावी. जसे भगवान शंकर आहेत, बसलेले आहेत, ध्यानस्थ बसलेले आहेत. अर्धांग स्वतःची स्त्री जी पार्वती माता आहे, जिच्यापासून सर्व सौंदर्य निर्माण झालं अशी आदिशक्ती ती आहे. पण तिथे काही मोह नाही, काही ममता नाही. ध्यान लावून बसलेले आहेत समाधिस्थ अवस्थेत, रामनामाचा जप चाललेला आहे आणि त्यांच्यामुळे जगात एवढी कार्य होत आहेत, त्याचाही काही संबंध नाही, अहंकार नाही. तर अशी ममता नसावी किंवा व्यापक ममता असावी. भगवान गोपाळकृष्ण, भगवान विष्णू जे आहेत, सर्व जगाचं पालन ते करतायत आणि तीच वृत्ती संतांची आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देवतेचे ती जाणावा, हेच ते सांगितलंय. की ती व्यापक ममता ही तात्पुरती बांधणारी वाटली तरी ती सगळं बंध तोडणारी आहे. जशी सत्संगती ही सगळ्या संघाचा नाश करणारी आहे, तशी व्यापक ममता ही ममत्व सगळं बंध तोडणारी आहे. तर त्यामुळे गीताचा गीता अर्जुनानेही ऐकलीये, गीता संजयानेही ऐकलीये, गीता भगवान स्वतः सांगताना स्वतः ऐकतायत. कपिध्वज, ध्वजावर कपी आहेत, ते भगवान हनुमानही ऐकतायत.
प्रत्येकाची ती ऐकण्याची भूमिका वेगळी आहे आणि धृतराष्ट्रही ऐकतोय. भगवान सांगतायत आणि ऐकतायत. ते ऐकताना स्वतः श्रीकृष्ण रूपाने ऐकतायत, ते ऐकताना स्वतःच अर्जुन रूपाने ऐकतायत. सर्वव्यापी आहेत. त्यांचा जो अ, व्याप्ती आहे, अर्जुनही मीच आहे म्हणतायत ते विभूतीमध्ये, पण फक्त विभूती नाही, सर्व चराचर विश्व, सर्व विश्वे, सर्व विश्वेश्वर, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नुसते नायक नाहीयेत. ती ब्रह्मांड रूपी तेच आहेत. असे भगवान आहेत. तर अर्जुन जो ऐकतोय पुढे येईल जेव्हा, जोपर्यंत अर्जुनाची अ, मी शिष्य आहे आणि आपण सांगा मला, ही भूमिका होत नाही तोपर्यंत भगवंतांनी गीतेचा उपदेश करायला सुरुवात केलेलीच नाहीये. पण ती उपदेशाला सुरुवात करून त्या दुसऱ्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत अर्जुनाची जी भरभर प्रगती होत गेलेली आहे, त्याची बुद्धी जी निश्चयात्मक झालेली आहे, मनाच्या अवस्थेपासून तो बुद्धीच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेला आहे. तसं धृतराष्ट्राचं झालेलं नाही, कारण संकुचित मनोवृत्ती आहे. दुर्योधनाला ती गीता ऐकायला मिळालीच नाही, पण मिळाली असती तरी काही त्याचा परिणाम झाला असता की नाही, ही शंकाच आहे. भगवंतांचं सानिध्य सर्वांनाच मिळालेलं आहे, पण दुर्योधनावर त्याचा काही परिणाम नाही. रावण, कुंभकर्ण किंवा कंस, चाणूर इत्यादींना तर निदान भगवंतांच्या हाताने मृत्यू येऊन गती मिळालेली आहे. दुर्योधनाचं तेही भाग्य नाही. तर सांगायची गोष्ट अशी, की आपण काय करतो त्याच्यापेक्षाही गीतेच्या उपदेशात आपल्याला ज्ञानेश्वरीत आत्ता हे हळू-हळू जे समजून घ्यायचं आहे, ते काय करतो याच्यापेक्षाही कसं करतो हे महत्वाचं आहे आणि कसं करतो याच्यापेक्षाही का करतो हे महत्वाचं आहे. उद्देश काय आहे आपला? उद्देश जर परमेश्वर प्रित्यर्थ जर असेल, तर एखाद वेळी दुराचार जरी घडला तरी अपिचेत सुदुराचारो भजन्ते माम अनन्यभाग साधुरेव स मंतव्या सम्यक व्यवस्थितोही वा सहा, असं म्हटलेलं आहे भगवंतांनी. तर दुराचार जरी घडला तरी त्याची बुद्धी लवकरच ठिकाणावर येऊन तो साधू होतो, असं पुढे सांगणार आहेत. तर आता चौथा, पाचवा आणि 6वा श्लोक एकत्र घेऊ. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैबश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. हे मागच्या कक्षेत आपण पाहिलं की दुर्योधन आता अ, सगळ्या अ, पांडवांकडनं कोण कोण लढायला आहे ते सांगतोय द्रोणाचार्यांना. इथे जे दुर्योधन सगळ्या पांडवांकडचे जे श्रेष्ठ योद्धे आहेत त्यांची नावं घेतोय आणि ते कसे आहेत? तर अत्रशूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी. हे सगळे शूर, महेश्वासा म्हणजे म्हणजे मोठी धनुष्य धारण केलेले, म्हणजे मोठे धनुधारी, अशा ह्याने तो सांगतोय. आता हे सगळं तो सांगण्याचा उद्देश काय असेल? तर द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य हे दोघे इतके समर्थ आहेत, ते सगळ्या पांडव सेनेला पुरून उरतील ही खात्री अ, एकीकडे आहे दुर्योधनाला, पण दुसरीकडे त्याला वाटतंय की हे मनापासून युद्ध करतायत की नाही. कारण
हे जे सगळे हे द्रोणाचार्य जे आहेत, ते कौरवांचं म्हणजे धृतराष्ट्राच्या पदरी राहून त्यांचं अन्न खाल्ल्यामुळे त्याला मिंदे होऊन त्यांच्या बाजूने लढत आहेत. त्यांना जेव्हा द्रुपद राजांनी अपमान केला, तेव्हा आश्रय त्यांना अ, हस्तिनापुराच्या राजाकडनं मिळालेला आहे. अशा ह्यानी त्या सिंहासनाशी एकनिष्ठ राहणं हे त्यांना कर्तव्य वाटलेलं आहे. दुसरीकडे भीष्माचार्य हे त्यांच्या प्रतिज्ञेने बांधले गेलेले आहेत. म्हणून ते अ, ह्या बाजूनी लढतायत. दुर्योधनाला हे नक्की माहिती आहे, की मनापासून ह्या दोघांचं अ, जे मत आहे, ते पांडवांच्या बाजूचं आहे. त्यामुळे हे मनानी पांडवांच्या बाजूने आहेत. शरीराने इथून लढत असतील, तर त्यामुळे यांचं लक्ष नीट आहे की नाही? कोण इकडे युद्धाला कोण-कोण आलेलं आहे? हे एक त्याला वाटत होतं. आणि दुसरं म्हणजे असुर प्रवृत्तीचे लोक जे आहेत, त्यांचा कोणावरच विश्वास नसतो. दुर्गम दैत्याची कथा सांगतात, की त्यांनी जेव्हा वर मागितला, तेव्हा असा मागितला, की जगातलं सर्व जे ज्ञान आहे, वेदज्ञान जे आहे, ते माझ्याकडेच यावं. माझ्याकडेच यावं म्हणजे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडेही राहू नये, दुसऱ्या कोणालाही मिळू नये. म्हणजे माझ्या संबंधियांना मला जे माझ्या बाजूनी जे आहेत त्यांना तरी मिळावं का? तर त्यांनाही नाही. इतका तो स्वार्थ आहे. तसा हा दुर्योधनाचा अत्यंत स्वार्थी स्वभाव आहे आणि जेव्हा फक्त स्वतःच्याच स्वार्थाकडे लक्ष असतो, तेव्हा स्वभावही संशयी असतो. प्रत्येकाच्या बाबतीत संशय असतो. एक अ, कर्ण सोडला किंवा त्याची भावंड आणि शकुनी सोडले, तर बाकी सगळ्यांच्या बाबतीत दुर्योधनाला संदेह आहे. आणि एक आपण चांगला जो व्यवस्थापक म्हणतो, तो दुसऱ्यावर विश्वास टाकून काम करतो. जे योग्य व्यक्ती आहेत, त्याच्या व्यक्तीच्या योग्यतेच्या नुसार तेवढा विश्वास तो त्यांच्यावर टाकत जातो. पूर्ण तयारीचे जे सहाय्यक ज्यांचे असतील, त्यांच्यावर तो पूर्ण विश्वास टाकतो. राजसूय यज्ञामध्ये भगवंतांनी दुर्योधनाला खजिनदार केलं. कारण धनाची व्यवस्था तो नीट सांभाळू शकेल. कर्णाला दानाच्या कामावर नेऊन आणि मग तिकडे काय दान करतोय किंवा दुर्योधन काय खर्च करतोय हे बघायलाही तेही गेले नाहीत आणि पांडवही गेलेले नाहीत. तर ही वृत्ती जी आहे विश्वास अ, ठेवणं, जेव्हा आपण माणसावर विश्वास ठेवतो, तेव्हा तो पूर्ण मनापासून काम करतो. ही भावनाच त्या दुर्योधनाची नसल्यामुळे तो स्वतःचे गुरु असून सुद्धा त्यांना ती जाणीव करून द्यायला म्हणून त्यांच्याकडे गेलाय आणि हे सगळे कोण आहेत ते तो सांगतोय. तर या 3 श्लोकांचा अर्थ हे सगळ्यांची नावच घेतलेली आहेत. भीम, अर्जुन आता भीम आणि अर्जुन हे का म्हटलं? अर्जुन तर सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहेच. पण दुर्योधनासाठी त्याचा मुख्य शत्रू भीम आहे. कारण गदायुद्ध लहानपणापासून भीमानी या अ, कौरवांना वेगवेगळ्या वेळी कधी चेष्टेत म्हणा, कधी भांडणं झाली म्हणून चोप चांगला दिलेला आहे. अ, दुर्योधन कधीच भीमापुढे नीट उभा राहून किंवा त्याला हरवू शकलेला नाहीये. आता युद्धाच्या वेळेपर्यंत अशी परिस्थिती आहे, की अ, दुर्योधनानी बलरामजींकडनं गदायुद्धाचं शिक्षण घेतल्यामुळे त्याची जी योग्यता किंवा कौशल्य जे आहे गदायुद्धात ते भीमापेक्षा जास्त झालेलं आहे. पण भीमामध्ये अयुत हत्तींचं बल आहे हे त्याला माहिती आहे. म्हणून भीम आणि अर्जुन हे त्याच्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ असं उदाहरण आपण एखाद्याचं उदाहरण द्यायचं झालं तर सत्यवादी कोणासारखं तर हरिश्चंद्रासारखं. तसं
शूर किती, पराक्रमी किती, तर भीमार्जुनासारखे पराक्रमी असे कोण-कोण आहेत धनुर्धारी? तर युयुधान. युयुधान म्हणजे सात्यक राजाचा मुलगा सात्यकी. हा अर्जुनाचा शिष्य आहे. यादव आहे तो. पण तरी अर्जुनाचा शिष्य असल्याने तो बाकी जी नारायणी सेना जी आहे ती पांडवांच्या विरुद्ध कौरवांकडून लढते आहे. पण हा सात्यकी जो आहे तो अर्जुनाच्या बाजूनी म्हणजे पांडवांच्या बाजूनी लढतो आहे. तर सात्यकी आहे हा, विराट आहे, महाराज द्रुपद आहेत, दृष्टकेतू आहे, चेकितान आहे, काशीराज आहे पराक्रमी, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शल्य राजा, युधामन्यू, विक्रांत, पराक्रमी उत्तमौजा, अभिमन्यू, सौभद्र म्हणजे सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू आणि द्रौ द्रौपदेयाश्च द्रौपदेयाश्च म्हणजे द्रौपदीची पाचही मुलं असे सगळेजण इकडे आलेले आहेत युद्धाकरता. आणि हे सगळे महारथी आहेत हेही सांगितलेलं आहे. रथी, अतिरथी, महारथी की किती संख्येला शी तो एकटा लढून जिंकू शकतो याप्रमाणे या सगळ्या पदवी आहेत. तर हे सगळे त्यात सर्वात श्रेष्ठ असे महारथी आहेत. आता 96वी ओवी पाहू. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण शास्त्रधर्मी निपुण वीर आहाती. 96 ते 102 अशा ओवी आपण घेतो एकत्र. 96वी ओवी झालेली आहे. जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुनांसारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची. येथ युयुधान सुभट आला असे विराट महारथी श्रेष्ठ द्रुपदवीर. चेकितान दृष्टकेतू काशीराज विक्रांतू उत्तमौजा नृपनाथू शैब्यदेख. हा कुंती भोज पाहे येथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादी राय हे सकळ देखे. हा सुभद्रा हृदय नंदन जो अपर नवा अर्जुन तो अभिमन्यू म्हणे दुर्योधन देखो द्रोणा. आणि काही द्रौपदी कुमार हे सकळेही महारथी वीर मिती नेणिजे परी अपार मीनले असती. आता ज्ञानेश्वर माऊलींचे जे गीतेचं हे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी जी आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः विष्णू अवतार असल्याने त्यावेळी दुर्योधनाच्या मनात काय चाललेलं आहे किंवा अर्जुनाच्या मनात काय चाललेलं आहे, संजयाच्या मनात काय चाललंय, याच्याही पुढे जाऊन भगवंताच्या मनात काय चाललेलं आहे ते ते सांगतात स्वतः भगवंत असल्यामुळे. आणि शब्दाच्या आपण जे म्हणतो ना रीड बिटवीन द लाईन, तर त्या गीतेतल्या शब्दात जे आलेले नाहीये माहिती ती अधिक करून आपल्याला सांगतायत ते. आता गीतेच्या शब्दात आलेली नाही म्हणजे गीता कमी आहे का? तर तसा अर्थ नाही. आपण मागेही कदाचित गीता अध्ययनात पाहिलं असेल किंवा ज्ञानेश्वरी अध्ययनातच पाहिलं असेल, की श्रेष्ठ जो शिष्य आहे, त्याला अहम ब्रह्मास्मी किंवा त्याला तत्वमसी, तूच तो आहेस एवढाच वाक्य ब्रह्मवाक्याचा उपदेश झाल्या तो अनुभव त्याला तिकडच्या तिथे येतो. मध्यम अधिकाऱ्याला थोडंसं सांगावं लागतं. आणि जो प्राथमिक अधम अधम म्हणजे काही तो एकदम अ, खराब असा अर्थ नाही. अधिकाऱ्यांमध्ये अधम. तोही अधिकारी साधन चतुष्टय संपत्ती मिळवलेलाच आहे. पण काही पूर्व प्रारब्धाने, पूर्वग्रहाने काही वेगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या विद्यांमध्ये किंवा वेद किंवा उपनिषद यांचा अर्थ दुसऱ्या कोणाकडनं समजून घेणं किंवा अशा दृष्टीने त्याचे थोडेसे
बुद्धिभेद पूर्वी झालेला असेल, तर तो अधम अधिकारी जरी असला, तरी तो अधिकारी आहे. तर त्यांना मग उपदेश करून त्याचे काही प्रश्न असतात, त्यांना काही अ, पटत नाही, ते तो समोर ठेवतो. त्याचं समाधान करून त्याला जे शास्त्रे परेचे निष्ठात असे जे सद्गुरू असतात, ते त्याला समजावून देऊ शकतात. तर त्यामुळे अर्जुनाला नुसतं सांगून जे समजलं, ते आपल्याला अजून कलियुगात बुद्धीची कमी आहे, शुद्धीची कमी आहे, साधन चतुष्टय संपत्ती नाहीये. असं असतानाही केवळ वात्सल्य आहे माऊलीचं, म्हणून ते आपल्याला ते समजून सांगण्याकरता अधिक त्यात रसासकट अ, अर्थाचे बाकीचे जे वेगवेगळे त्याचे जे पैलू आहेत, ते उलगडून ते सांगतात. त्यामुळे इथे ते म्हणतायत. आपण आधीच श्लोकाच्या अर्थातच या ओव्यांचा अर्थ आलेलाच आहे. सगळ्या राजांची नावं जे महारथी आहेत आणि पांडवांच्या बाजूने लढतायत आणि बाकीही सगळे सौभद्र म्हणजे अ, सॉरी अभिमन्यू जो आहे आणि द्रौपदीची मुलं यांचं त्यांनी वर्णन केलंय. पण इथे ते म्हणतायत, की अ, हा सुभद्रा हृदयनंदन म्हटलं पाहिजे आणि जो अपर नवा अर्जुन असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे तो सुभद्रेच्या अ, अ, हृदयाचा नंदन आहे. आता सुभद्रेच्या हृदयात एक तर अर्जुन आहे आणि दुसरं म्हणजे तिचा लाडका भाऊ तो श्रीकृष्ण आहे. नर आणि नारायण असे दोघे जे आहेत, त्या दोघांच्या नरश्रेष्ठ अर्जुन आणि साक्षात नारायण ह्या हे जिच्या हृदयात आहे, त्या हृदयाचा नंदन म्हणजे ते सगळे गुण घेऊन आलेला तो अर्जुन आहे. तो अभिमन्यू आहे आणि तो प्रति अर्जुनच आहे. इतका तो योग्य आहे. गर्भावस्थेत असताना त्यांनी नुसतं ऐकून ज्याला चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान झालं, तर भगवंत त्याच्याशिवायही अनेक विषय, अनेक ज्ञान, भक्तिपर विषय तर सुभद्रेशी बोललेले आहेत. ते सगळं जाणून असलेला तो अ, अ, अभिमन्यू आहे. एक प्रकारे योगभ्रष्टच असेल, कारण तो इतक्या कमी वयात त्याचे जे प्रारब्ध भोगून तो मुक्तीला प्राप्त झालेला आहे. असा तो अभिमन्यू आहे. हे त्यात सांगितलेलं आहे. बाकी तर आपण सगळ्या राजांची आणि योद्ध्यांची जे महारथी अ, दुर्योधनाने सांगितले ते आपण पाहिलेच आहे. आता 7वा, 8वा आणि 7वी, 8वी आणि सॉरी 7वा, 8वा आणि 9वा श्लोक घेऊ. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च श्रीमतीञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. अ, आता दुर्योधन जो आहे, तो आपल्या सैन्यात आता कोण कोण आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो असं म्हणता येईल. आपण मगाशी म्हटलं, की चांगला जो व्यवस्थापक आहे, तो विश्वास ठेवतो. पण अगदीच हा एक गुण सोडला तरी बाकी सगळे व्यवस्थापकाचे गुण दुर्योधनात आहेत. त्याची माणसं जोडण्याची जी कला आहे, जे अ, 18 औक्षणी औक्षणी सैन्यात 8 औक्षणी पांडवांचं सोडून बाकी जे सैन्य दुर्योधनाचं उभं राहिले, ते सगळे घाबरून उभे राहिलेत असे नाही. दुर्योधनानी आपल्या
चातुर्याने अर्थात शकुनी मामांचे सल्ले त्याच्याबरोबर होतेच, पण स्वतःही त्याच्या स्वभावाने त्यांनी जरी हेतू ठेवून असेल, तरी राजांशी मैत्री करून, त्यांच्यावर काही उपकार करून, असे आपल्या बाजूला वळवलेले वीर आहेत. कर्णाचंच उदाहरण आहे. इतकं त्यांनी कर्णाला प्रेम लावलेलं आहे, की तो कर्ण पुढे अ, भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत ह्याची जाणीव असून, त्याच्यानंतर पांडव सगळे आपलेच बंधू आहेत याची जाणीव असून तो दुर्योधनाला सोडू शकला नाही. यात कर्णाच्या मित्रप्रेमाबरोबर दुर्योधनाच्या मित्रप्रेमाचीही कौतुक आहे. एक अशी गोष्ट सांगतात, की एकदा कर्ण आणि दुर्योधनाची पत्नी असे सारीपाट खेळत असतात. अ, अ, का द्यूत सारीपाट खेळत असतात आणि अ, कर्णाचा अ, झटका लागून हिचे माळ तुटते आणि तेवढ्यात दुर्योधन आत येतो. तर दुसरा कोणी असता तर काही संशय घेतला असता. तसाही दुर्योधनाचा स्वभाव संशयी आहे. पण इकडे मित्राबद्दल खात्री आहे. त्यामुळे तो हसून म्हणतोय, "अरे माळ तुटली का? थांबा मी तुम्हाला उचलायला मदत करतो." म्हणजे त्याला शंकाही आलेली नाहीये, की काही इथे वेगळं चाललं असेल. तर हा दुर्योधनाचा गुणही आहे. तर त्यामुळे तो म्हणू शकतोय पुढे तो त्यक्त जीवित आहे याचा अर्थ आपण पाहू तेव्हा अ, आपल्याला ते लक्षात येईल आणि या ओव्यातनं तो अर्थ आलेला असल्यामुळे आधी आपण ओव्या घेऊ. आता अमुच्या दळी नायक ही 103वी ओवी आहे. अ, ही 103 ते 114 या ओव्या आपण घेऊ. कदाचित अ, वेळेच्या ह्यानी याचा पूर्ण अर्थ करता येईल की नाही हे पाहू आपण किंवा मग पुढे घेऊ. अ, 103 ते 114 ओव्या आपण घेतोय. आता अमुच्या दळी नायक जे रूढ वीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगितजे सांगिजती उद्देश एक दोन्ही जाईजती बोलोनी तुम्ही आदी करुनी मुख्य जे जे हा भीष्म गंगा नंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचाननू कर्णवीर एकेकाचेनी मनोव्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचायन पुरे एकलाची येथ विकर्ण वीर आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा अडदर सदावाये कृतांतमनी श्रीमतींजय सोमदत्ती ऐसे आणिक बहु आहाती याची या बळामिती धाताही नेणे ये शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त होका जे अस्त्रजात येथुनी रूढ हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रताप अंगी परिसर्वे प्राणे मजची लागी आराईले असती पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटांसी आमुची या काजाचे निपाडे देखती आपुले जीवत्व थोकडे ऐसे निरवधी चोकडे स्वामी भक्त झुंजती कुळकणी जाणती कळे कीर्तीसे जिती हे बहु असो क्षात्र नीती थोनिया ऐसे सर्वा परिपुरते वीरदळी आमुते आता काय गणू या ते अपार हे सॉरी तर आता आपल्या सैन्यात कोण कोण सेनानी सगळे आहेत ते मी एक एक करून सांगतो म्हणतोय दुर्योधन आणि तुमच्या माहितीकरता मी हे एक सांगतोय आता तुम्ही जे एक दोघे जे आहात मुख्य द्रोणाचार्य आपण आहात त्याच्यानंतर गंगापुत्र भीष्म जे आहेत ते स्वतः पराक्रम रूपच आहेत
असे दैदिप्यमान असलेले सूर्य गंगेचे पुत्र आहेत. म्हणजे त्यांची सामर्थ्याची जी गंगा, जी अ, सत्यलोकातून भूमीवर येताना तिने सांगितलं होतं, की "मी जर अशीच आले, तर मी भूमी भेदून पाताळापर्यंत निघून जाईल. मला धारण करणारा कोणतरी पाहिजे." तेव्हा भगवान शंकरांना त्यांना धारण करावं लागलं. असं जिचं सामर्थ्य, तिचा पुत्र असलेले हे भीष्म आहेत. त्याच्यानंतर सगळे जे शत्रुरूपी हत्ती जे आहेत, आता मोठे-मोठे जे पराक्रमी अ, महारथी पांडवांकडचे आहेत, ते जर हत्ती मानले, तर या सगळ्या हत्तींना पुरणारा असा सिंहासारखा कर्ण आहे. आणि ह्या एकेकानी म्हणजे आपण आहात, गुरु द्रोणाचार्य, भीष्माचार्य आहेत किंवा कर्ण आहेत. हे एकेकानी जरी विचार केला, एकेकानी जरी मनात आणलं, ते सर्व सृष्टीचा संहार करू शकतात, अशी यांची योग्यता आहे. अ, त्याच्याशिवाय त्याच्यानंतर कृपाचार्य जे आहेत, ते एकटेच सर्व शत्रू सैन्याला पुरून उरणारे आहेत. नंतर विकर्ण आहे, हा एक वीर आहे. त्याच्यानंतर अश्वत्थामा आहे. ह्या या हे सगळेही आहेत. अश्वत्थामाला तर काळाचेही भय भय आहे. चिरंजीव असा तो अश्वत्थामा म्हणजे काळही त्याच्यापुढे घाबरतो. त्यामुळे तो दुसऱ्यांना काळाच्या मुखी घालताना त्याला मृत्यू नसल्यामुळे त्याचं सामर्थ्य एक वेगळ्या प्रकारेच तयार झालेलं आहे. हे दुर्योधन सांगतोय. आता हे जे याच्याबरोबर अ, सीमतींजय आहे, सोमदत्ती असे पुष्कळ वीर आहेत, ज्याचे सामर्थ्य हे इथे अर्जुन म्हणतोय, की ब्रह्मदेवही जाणू शकत नाहीत असे त्यांची अ, सामर्थ्य आहे. ज्यांची या बळामिती धाताही अ, अ, नेणे. धाता म्हणजे नुसतं ब्रह्मदेव असं नाही. अ, मात माता ही जन्म देणारे, धाता पालन करणारा म्हणजे विष्णूही जाणू शकत नाही, अशा ह्यानी ते सांगताहेत. सांगतोय तो दुर्योधन. अ, त्याच्यानंतर तो सांगतोय, की हे सगळे शस्त्रविद्येत पूर्ण निष्णात असे आहेत आणि अस्त्रविद्येचेही ते मंत्रावतार मूर्त असं म्हणतात. जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे अस्त्रजात येथुनी रूढ म्हणजे अस्त्र जी आहेत त्या अस्त्रांचे मंत्र आहेत. ते मंत्र त्या शस्त्रावर टाकल्यावर ते अस्त्र पूर्ण तयार होतं. तर हे मंत्र रूप आहेत किंवा जणू मूर्तिमंत मंत्रच ते आहेत. असे हे सगळे वीर आहेत. आणि त्यामुळे सगळी जी अस्त्रविद्या आहे ती यांच्यापासूनच प्रकट झालेले आहेत. असे हे योग्य वीर आहेत, असा दुर्योधन सांगतो आहे द्रोणाचार्यांना. म्हणजे एकीकडे तो द्रोणाचार्यांचं अ, अ, जाणीवही करून देतोय, त्यांचं लक्ष आहे की नाही पाहतोय आणि त्यांचा उत्साहही वाढवतोय. आता कोणाला असं वाटेल, की पहिले जे सेनापती आहेत, ते खरे तर अ, भीष्माचार्य आहेत. पण तरीही द्रोणांना त्यांनी मान दिलेला आहे त्यांच्या योग्यतेने आणि दुसरं कारण असं आहे, की भीष्माचार्य जरी असले, तरी त्या युद्धात शिखंडीच्या महारथा असा तो शिखंडी ही महारथी शिखंडी त्या युद्धाचा भाग आहे. तो शिखंडी म्हणजे पूर्वजन्मीची अंबा जिचा हा जन्मच भीष्माचार्यांचा मृत्यूचं निमित्त होण्याकरता झालेला आहे. तर त्याच्यापासून तो समोर येण्यापासून भीष्माचार्यांचं रक्षण कोण करू शकेल? तर ते द्रोणाचार्यच आहेत. त्यामुळे सुरुवातीलाच त्यांनी द्रोणाचार्यांकडे येऊन हे सगळं सांगण्याचा उपक्रम केलेला आहे. तर आता पुढे तो काय सांगतो, की अ, अ, गीतेतल्या श्लोकातही ते आलेलं आहे. "अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविता." माझ्यासारखा त्यक्त जीविता, जीवनाचा त्याग करूनच आलेत. म्हणजे जीव पूर्ण
डावावर लावून असे माझ्याकरता केवळ आलेले आहेत. याचं वर्णन आता ज्ञानेश्वर माऊली करतायत. अ, की हे सगळे तर अस्त्रविद्येमध्ये निष्णात मूर्तिमंत मंत्र असलेले असे आहेत आणि यांच्यासारखे कोणी मल्लही नाहीयेत. म्हणजे अस्त्र नसताना, शस्त्र नसताना नुसतं तरी द्वंद्वयुद्ध करायचं आहे अस्त्राविना, तरी हे मल्ल असे आहेत, की यांच्यासारखे दुसरे कोणीही नाहीत. आणि यांच्यात पूर्ण पराक्रम वास करत आहे, हे सांगितलेलं आहे. अ, हे अप्रतिमल्ल म्हणजे यांच्यासारखा दुसरा मल्ल नाही. आणि हे सगळे माझ्याकरता सगळ्या जीवाची पर्वा न करता जीवावर पाणी सोडून आलेले आहेत. किती? तर पतिव्रतेचं मन जसं पती वाचून दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही, तसाच माझ्यासाठी यांच्यासाठी केवळ मीच एक आहे, इतकी यांची स्वामीनिष्ठा आहे. आणि आपल्या कार्यापुढे यांना त्यांचे जीवनही तुच्छ वाटतंय. असे हे पराकाष्ठेचे स्वामी भक्त आहेत दुर्योधन सांगतो आणि ते खरंही आहे. कारण युद्धामधून आपण पाहिलं, की महाभारत युद्धात कौरवांकडनं जेवढे सगळे लढणारे आहेत, त्या सगळ्यांचा नाश झालेला आहे. याचाच अर्थ असा, की एकही सैनिक, एकही राजा, एकही योद्धा घाबरून पळून गेलेला नाहीये. त्यांनी दुर्योधनाची साथ शेवटपर्यंत सोडलेली नाहीये. या दृष्टीने त्यांची निष्ठा ही वाखाणण्यासारखी आहे. तर असे पराकाष्ठेचे स्वामी भक्त ते आहेत आणि त्याच्याबरोबर आपल्या पूर्वजांचा लौकिक सांभाळण्यासाठीही ते युद्ध करतायत. इथेच आपण पाहतो, की दुर्योधनाचं हे कौशल्य आहे. माणसं जोडली. असं सांगतात, की अ, अ, शल्य जो आहे, तो माद्रीचा मामा म्हणतात शल्य. तर तो शल्य पांडवांच्या बाजूनी युद्ध करण्यासाठी म्हणून येत असताना कुरुक्षेत्री पोचायच्या आधीच दुर्योधनानी सगळी तिथे त्याचं ते सगळा कॅम्प म्हणा किंवा तो छावणी त्यांनी उभारलेली आहे आणि स्वतः समोर न जाता या शल्याचं स्वागत त्यांनी केलंय त्याला आणि ते सगळं करून मग तो समोर आलेला आहे. आणि त्याने विनंती केली, "तू माझ्या बाजूने लढ." आता हे जे कौशल्य आहे, तर त्यामुळे त्या शल्याला भाग पडलं, की अ, अ, मी तुमच्या बाजूने लढीन, पण मी बोलीन त्याला कोणी विरोध करता कामा नये. आणि लढण्यापेक्षाही शल्य जो होता, त्याची एक कौशल्य होतं, की तोही चांगला सारथी होता. आता पांडवांच्या बाजूनी साक्षात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले, तर कर्णालाही कारण द्रोणाचार्य झाले किंवा अ, पितामह भीष्म झाले, तरी ते मनाने पांडवांच्या बाजूने असल्यामुळे त्यांच्यापेक्षाही कर्णावर विश्वास जास्त आहे दुर्योधनाचा. तर पण त्या कर्णाला योग्य सारथी मिळायला पाहिजे. म तर त्यामुळे तो सारथी म्हणून या शल्याला त्यांनी रिक्वेस्ट केलेले, विनंती केलेले, की कर्णाचा सारथी तो हो. आणि तो शल्यानी एका अटीवर ते मान्य केले, की मी जे बोलीन ते त्यांनी सहन केलं पाहिजे. आणि मग तो शल्य सतत तो कर्णाचा कॉन्फिडन्स किंवा तो कर्णाचा आत्मविश्वास जाण्यासाठी सतत त्याला टोचून बोलून पांडवांची हे करत राहतो वगैरे ती पुढची गोष्ट आहे युद्धातली. पण सांगायची गोष्ट अशी, की यानं त्या प्रकाराने नुसते जोडलेच नाहीयेत दुर्योधनानी, तर असे निष्ठावान तयार केलेले आहेत, की ते मरण मरण जरी पत्करलं तरी त्याला सोडून जाणार नाहीत आणि तसेच ते शेवटपर्यंत राहिलेले आहेत. तर असे हे पूर्वजांचा स्वतःच्या लौकिक जाणून युद्ध करणारे आहेत आणि युद्ध कौशल्याने कीर्ती मिळवणारे आहेत. त्यामुळे आपल्या बाजूला पूर्ण क्षात्रधर्मच प्रकट झालाय असं तो म्हणतो आहे.
तर असे सगळ्या दृष्टींनी निष्णात असे वीर आपल्या सैन्यात आहेत आणि त्याची संख्याही करवत नाही तितके आहेत, हे तो म्हणतोय. आता पुढचं आता 114 ओव्या झालेल्या आहेत. पुढचा 10वा श्लोक आहे, तो आपण पुढच्या कक्षेत घेऊ. आता फक्त तो श्लोक घेऊन अर्थ त्याचा पुढच्या वेळी घेऊ. श्लोक घेऊन प्रार्थना घेऊन आजची कक्षा आपण संपवू. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तैं त्विदमे पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. अशा प्रकारे 114वी ओवी पहिल्या अध्यायाची 10वा श्लोक गीतेतला हे झालेला आहे. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.